we are discussing about the chapter solid state. We are discussing about the solid state. Solid state मध्ये आपण दोन पॉइंट क्लिअर केलेत. पहिला कुठला आहे बघा, पॅकिंग इफिशियन्सी इन. पॅकिंग इफिशियन्सी कुणाची काढली बघा. फर्स्ट वी कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल. सेकंड, packing efficiency in body centered unit cell, and third one is the packing efficiency in FCC. In this video we are discussing about the packing efficiency in FCC. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे बघा, जर दिलेला युनिट सेल कुठला असेल, फेस सेंटर्ड युनिट सेल असेल. इफ द गिवन युनिट सेल इज द फेस सेंटर्ड युनिट सेल, जर दिलेला युनिट सेल हा फेस सेंटर्ड युनिट सेल असेल, then this unit cell having how many number of atoms? If the given cell is the face centered unit cell, the given cell consists 4 number of atoms. See here, this is the diagrammatically representation of face centered unit cell. What is the meaning of face centered unit cell? बघा सगळेजण, जर atoms तुमच्या युनिट सेलच्या कॉर्नर वरती असतील as well as each फेस वरती असतील. आता हे रूम आपले कोण आहे, फेस सेंटर्ड युनिट सेल आहे. म्हणजे काय बघा, की ह्या युनिट्स ह्या रूमला किती नंबर ऑफ फेस असतील, 6 नंबर ऑफ फेस असतील. 1 2 3 4 5 and 6 नंबर ऑफ फेसेस आहेत. म्हणजे 6 फेस वरती 6 ॲटम असतील. सी हियर 1 2 3 4. दिस वन इज द फ्रंट साइड, दिस ॲटम इज फ्रॉम द बॅक साइड. 6 नंबर ऑफ ॲटम्स फेस वरती आले आणि कॉर्नर वरती किती आले, 8 नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट द कॉर्नर. तर ज्यांना की एक्झॅक्टली माहिती नाही की इन केस ऑफ एफसीसी हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स, इन केस ऑफ एफसीसी देयर आर 4 नंबर ऑफ ॲटम्स, हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. कॉर्नर वरती प्रेझेंट असलेला इच ॲटमने किती एरिया ऑक्युपाय केलेला असणार आहे, 1/8. इच ॲटम प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑक्युपाइज द एरिया 1/8. टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत तुमच्या कॉर्नर वरती, 8 नंबर ऑफ ॲटम्स. म्हणून 1/8 into 8 प्लस इच फेस वरती किती ॲटम्स आहेत, 6 ॲटम्स प्रेझेंट ॲट इच फेस. पण प्रत्येक ॲटमने त्या फेसचा किती एरिया ऑक्युपाय केलेला असणार आहे. लक्षात ठेवा, हा एक स्मॉल युनिट आपण क्रिस्टल लॅटिस मधला काढलाय. म्हणजे हा जो तुमचा ॲटम असेल किंवा स्पियर असेल, हा दुसऱ्या युनिट सेलचा पण काहीतरी एरिया ऑक्युपाय करणार असणार आहे. म्हणजे काय बघा, एक ॲटम हा 2 फेसचा, एक ॲटम काय करणार आहे, 2 फेस मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला असणार आहे. म्हणजे काय बघा, 6 ॲटम्स आहेत आणि प्रत्येक ॲटमने त्या फेसचा किती एरिया ऑक्युपाय केलेला असणार आहे, 1/2 एरिया ऑक्युपाय केलेला असणार आहे. बघा 8 गेट कॅन्सल, 1 + 3 = 4. म्हणून तुमची एफसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 4 आहेत. लक्षात ठेवा, हे मी तुमच्या अंडरस्टँडिंग सांगितलं. ज्यांनाही माहिती नाही त्यांनी इथून मागचे व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेनेशन दिलंय. टोटल नंबर ऑफ ॲटम्स एफसीसी मध्ये किती भेटत आहेत, 4 नंबर ऑफ ॲटम्स भेटत आहेत. हे झालं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन. पुढचं आपलं काम काय असेल बघा. फर्स्ट, जर पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला एससीसी ची काढायची, पीसीसी ची काढायची किंवा एफसीसी ची काढायची, पहिलं काम तुमचं काय असेल, रिलेशनशिप. फर्स्ट वर्क इज व्हॉट, रिलेशनशिप बिटवीन. कुणामधलं रिलेशनशिप काढायचं बघा, रिलेशनशिप बिटवीन कुणाकुणाचं रिलेशनशिप, एज लेंथ, रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ A and रेडियस ऑफ युनिट सेल. या दोघांचं रिलेशनशिप काढायचं आहे. रिलेशनशिप कोणाचं काढायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ अँड रेडियस. आता आपल्याला हे रिलेशनशिप काढण्यासाठी काय करायला लागेल, कुठलाही एक फेस सिलेक्ट करा. बॉडी सेंटर्ड मध्ये आपण काय केलं, 2 ट्रायंगल सिलेक्ट केले होते. बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये 2 ट्रायंगल सिलेक्ट केले. बट इन केस ऑफ एफसीसी देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ 2 नंबर ऑफ ट्रायंगल्स, बिकॉज त्याच्या पाठीमागचं रिझन काय बघा, की इथं एक फेस, 6 नंबर ऑफ फेस आहे. 6 नंबर ऑफ फेस पैकी कुठलाही एक फेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी कुठला सिलेक्ट करतोय बघा, हा फेस, एवढा एरिया, हा ट्रायंगल मी सिलेक्ट करतोय. दिस वन इज दिस इज दिस ट्रायंगल. हा ट्रायंगल मी सिलेक्ट केलाय. त्याला आपण जे सुरुवातीला बीसीसी मध्ये नाव दिलं होतं तेच इथं पण देऊन टाका, ABC. This is the triangle which are selected to calculate the relationship between age length and radius. एज लेंथ आणि रेडियस रिलेशनशिप काढण्यासाठी तो ट्रायंगल मी सिलेक्ट केलाय. काही मुलांच्या डोक्यांमध्ये असे क्वेश्चन मार्क्स तयार होतील की सर
हाच ट्रँगल तुम्ही इच टाइम हाच ट्रँगल तुम्ही का सिलेक्ट करता? तुम्ही डेफिनेटली कुठलाही एक फेस सिलेक्ट करू शकता. मी हा फेस सिलेक्ट करतो कारण तो अंडरस्टँडिंग साठी व्यवस्थित आहे किंवा तो ट्रँगल रिप्रेझेंट करण्यासाठी पण व्यवस्थित आहे. आता काही मुलांचे क्वेश्चन्स आहेत की सर जर तुम्ही पायथागोरस इथे अप्लाय करत असाल, कोणाला अप्लाय करत असाल? पायथागोरसला तुम्ही अप्लाय करत असाल. जर तुम्ही पायथागोरसला इथे अप्लाय करत असाल तर डेफिनेटली हा जो अँगल असेल तो अँगल किती असायला पाहिजे? 90 डिग्री असायला पाहिजे. तुमच्या पायथागोरसचं जे काही तुम्हाला पायथागोरसचं रिलेशनशिप इथं वापरायचं आहे, तो पायथागोरस काय सांगतोय की हा जो अँगल तुमचा असणार दिस अँगल इज 90 डिग्री सेंटीग्रेड. लक्षात ठेवा हा जो युनिट सेल आहे इथं आपण डायग्रामॅटिकली अंडरस्टँडिंग साठी असा काढतोय, पण एक्झॅक्टली जर एखादा क्यूब तुम्ही बघितला लुडो मध्ये जो तुम्ही क्यूब प्रेस करता की नाही तो जो आहे त्याला तुम्ही म्हणू शकता क्यूब म्हणू शकता. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही ऑनलाईन बघा. ज्यांना हे प्रॉब्लेम्स आले त्यांना मी ऑलरेडी ते एक्सप्लेन केलंय की ज्यांनी मला याच्यावरती क्वेश्चन विचारला त्यांना मी सांगितले. पण आणखीन काही स्टुडंट असे असतील की ज्यांच्या डोक्यामध्ये हा क्वेश्चन आलेला नाहीये, ज्यांच्या डोक्यात आला नसेल त्यांच्यासाठी पण सांगतोय की हा अँगल तुमचा 90 डिग्रीज असणार आहे आणि पाहिजे तर तुम्ही तो चेक करून बघा. ठीक आहे. आता ट्रँगल मी सिलेक्ट कुठला केलाय? ए बी सी. ठीक आहे. अगोदर रेडियस किती असेल ते काढा. रेडियस किती असेल ते काढा, नंतर एज लेंथ काढूया. रेडियस किती असणार आहे बघा. आता हे बघा ए आपल्याला डिस्टन्स कुठले कॅल्क्युलेट करायचं आहे? एसी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला हे दोन माहिती आहेत. इथं पण तुमची एज लेंथ ए असणार आहे, इथं पण एज लेंथ ए असणार आहे. दोन डिस्टन्स मला ऑलरेडी माहिती आहेत. मला फक्त कॅल्क्युलेट करायचं एसी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. अगोदर एसी इथून इथपर्यंत रेडियस काय असेल ते कालच्या लेक्चरला जसं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन केलं होतं तेच रिप्रेझेंटेशन इथे मी आणखीन करतोय. हा बघा हा ए हा तुमचा सी. वाटलं तर मी तिथं रिप्रेझेंट करतो. हा कोण आहे तुमचा ए आहे, हा कोण आहे तुमचा सी आहे. बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स अटॅच करा किंवा कनेक्ट करा. दिस वन इज द टोटल डिस्टन्स फ्रॉम ए टू सी. ए हा सेंटरचा आहे, सेंटर पासून इथपर्यंतची रेडियस आर. सी इथून इथपर्यंतची रेडियस आर. आणि एवढे जे टोटल आहे हा वन स्पिअर आहे. ह्या वन स्पिअर पर्यंत इथून इथपर्यंत डिस्टन्स तुमचं किती असणार आहे? ट्वाइस आर. ते डिस्टन्स किती असणार? ट्वाइस आर. आता तुम्हाला सगळ्यांचे ऍडिशन करायचे. एसी टोटल एसी किती येईल इन केस ऑफ रेडियस इन द फॉर्म ऑफ रेडियस? टोटल एसी किती येणार आहे बघा. आर प्लस ट्वाइस आर प्लस आर इज इक्वल टू 4r. कालच्या लेक्चरला पण आपण हे 4rच कॅल्क्युलेट केलं होतं. आजच्या लेक्चरला पण 4rच कॅल्क्युलेट केलं. लक्षात ठेवा जर पॅकिंग इफिशियन्सी बीसीसी ची काढा म्हणलं तर दोन ट्रँगल सिलेक्ट करायचे. दोन ट्रँगल का सिलेक्ट करायचे लक्षात ठेवा कारण मला इथं सेंट्रल ॲटम आहे. बीसीसी मध्ये जो ॲटम आहे तो सेंट्रलला फक्त आहे. एफसीसी मध्ये प्रत्येक फेस वरती आहे म्हणून मी एकच ट्रँगल सिलेक्ट करतो एफसीसी मध्ये. आता एक्झाम मध्ये जर हा क्वेश्चन नोट डाऊन करायचं म्हणलं किंवा लिहायचं म्हणलं तर तुमच्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे की सर बीसीसी मध्ये दोन ॲटम्स आहेत तर दोन ट्रँगल सिलेक्ट करायचे आहेत का एफसीसी मध्ये दोन ट्रँगल सिलेक्ट करायचे? सिंपली लक्षात ठेवा की बीसीसी मध्ये दोन ट्रँगल सिलेक्ट करण्याची वेळ का आली? बिकॉज बीसीसी मध्ये एक ॲटम हा तुमचा सेंटरला आहे आणि ओनली वन ॲटम सेंटरला. आपल्याला तिथून कारण रेडियस तुमची इथून इथपर्यंतची रेडियस तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार इन केस ऑफ बीसीसी. पण एफसीसी मध्ये कुठल्याही फेसवरती तुम्ही कुठल्याही फेसवरून तुम्ही काय काढू शकता? रेडियस काढू शकता. ती मी ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे. आता मला कॅल्क्युलेट कुणाला करायचं आहे? एज लेंथला कॅल्क्युलेट करायचं आहे. एज लेंथ आणि रेडियस ह्या दोघांचं रिलेशनशिप काढल्यानंतरच मी पॅकिंग इफिशियन्सी काढू शकतो. हे लक्षात ठेवा. पॅकिंग इफिशियन्सी बाबतीमध्ये काय सांगितलंय? पॅकिंग इफिशियन्सी इज नथिंग बट टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स ऑर स्पियर्स प्रेझेंट इन युअर युनिट सेल. तुमच्या युनिट सेलमध्ये जेवढा व्हॅल्यूम त्यांनी ऑक्युपाय केलाय, जेवढा एरिया त्यांनी ऑक्युपाय केलाय ते फक्त आपण इन द फॉर्म ऑफ कशामध्ये सांगतोय? पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये सांगतोय. त्याला आपण पॅकिंग इफिशियन्सी म्हणतो. ठीक आहे. आता इकडे या. एसी डिस्टन्स मी रेडियसच्या फॉर्म मध्ये काढलाय. आता एसी डिस्टन्स मला कुठल्या फॉर्म मध्ये काढायचंय? एज लेंथच्या फॉर्म मध्ये काढायचंय. कसं येईल बघा. कन्सिडर करा ट्रँगल. इथे मी लिहितोय कन्सिडर ए ट्रँगल. कुठला ट्रँगल सिलेक्ट करताय? ट्रँगल ए बी अँड सी. ज्यांना क्वेश्चन पडतात त्यांनी डायरेक्टली क्वेश्चन विचारा. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन पडणार नाही तोपर्यंत तो कन्सेप्ट तुमचा व्यवस्थित क्लिअर होणार नाही. हे तुम्ही डोक्यामध्ये कॉन्स्टंट ठेवा. आता मी ट्रँगल सिलेक्ट केला. नेमकं पायथागोरसला काय सांगायचंय? पायथागोरस काय सांगतो आता ते मी एक्सप्लेन करत बसत नाही कारण माझा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स नाही, मी केमिस्ट्रीचा सब्जेक्ट टीचर आहे. आता पायथागोरसचं नेमकं काय हे तुम्ही थोडंसं बघा. वाटलं तर ऑनलाईन सर्च करून बघा पायथागोरसला काय सांगायचं ते. आता बघा मी काल पण तुम्हाला सांगितले की ते कसं लिहायचंय. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मला टोटल डिस्टन्स कुठलं काढायचं आहे? AC डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मला हे दोन ऑलरेडी माहिती आहेत. लिहून टाका त्यांच्या व्हॅल्यूज. AB काय तुमचा
दिस वन इज द एज लेंथ, ही आहे तुमची एज लेंथ ज्याला आपण रिप्रेझेंट केलंय कशाने, ए ने. मी ए घेतलं. ए स्क्वेअर, ए बी डिस्टन्स फक्त ए बी असतं तर ए घेतलं असतं, ए बी स्क्वेअर आहे म्हणून ए स्क्वेअर प्लस बी सी, इथून इथपर्यंत डिस्टन्स पण किती आहे, एच आहे. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. आता ए सी स्क्वेअर म्हणजे काय येईल बघा, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए स्क्वेअर. आपल्याला फक्त पाहिजे कोण, ए सी रिक्वायर्ड आहे. आपल्याला रिक्वायर्ड कोण आहे, ए सी. ए सी स्क्वेअर पाहिजे का, नकोय. म्हणून मग याचं काय करायला लागेल, स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन किंवा ऑफ बोथ साइड, दोन्ही साईडचं काय करा, स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणलं की डेफिनेटली दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. एसी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, एसीच येईल. एसी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, एसीच येणार. ट्वाइस ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार ए. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर इज ए. ज्यांनाही माहिती नाही त्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, तर हे तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता एक्झाम मध्ये विचारल्यानंतर. ए स्क्वेअरचं ए आणि 2चं स्क्वेअर रूट, आता तो नंबर आहे आणि 2चं स्क्वेअर रूट आतापर्यंत आपण डायरेक्टली हा कोणाचा स्क्वेअर नाहीये, 2 हा कोणाचा स्क्वेअर नाहीये. जर कुठली संख्या स्क्वेअर नसेल तर डायरेक्टली आपण त्याला कुठल्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता समजा मला इथं 4a स्क्वेअर मिळाला असतं तर मी 4a स्क्वेअरला 4ला इथं स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं असतं का, नाही, कारण याचं स्क्वेअर रूट मला माहिती नाही किंवा हा कोणाचाही स्क्वेअर नाही. दिस टू इज द कुठल्याही संख्येचा तो स्क्वेअर नाहीये, म्हणून मी त्याला डायरेक्टली कशामध्ये लिहिणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2च्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. चला, दोन इक्वेशन्स मिळाले. अगोदर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर त्याला फर्स्ट इक्वेशन म्हणा, हे आपण नंतर कॅल्क्युलेट केलं त्याला सेकंड इक्वेशन म्हणा. ठीक आहे. हा, फ्रॉम इक्वेशन बोलायचं काय बोलताय, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 इक्वेशन वरून काय दिसतंय, लेफ्ट हँड साइड. आता बघा, जर ह्या बोर्डकडे मी असं उभारलो, दिस इज द लेफ्ट साइड अँड दिस इज द राईट साइड. लेफ्ट साइड मला दोन्ही ठिकाणी कोण दिसतंय, एसी दिसतंय. म्हणजे लेफ्ट हँड साइड जर सेम असेल, इथं पण मॅथमॅटिक्सच बोलायला, इफ लेफ्ट हँड साइड सेम असेल तर डेफिनेटली राईट हँड साइड पण कशी असते, सेम असते. मग लेफ्ट हँड साइड सेम आहे म्हणजे ती लिहायची आवश्यकता नाही, राईट हँड साइड लिहून टाका. काय बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2 into a, स्क्वेअर रूट ऑफ 2 into a इज इक्वल टू 4r. स्क्वेअर रूट ऑफ 2 into a इज इक्वल टू 4r. हे कशावरून मिळालं, इक्वेशन 1 and इक्वेशन 2. ठीक आहे. आता मला एज लेंथ आणि रेडियस या फॉर्म मध्ये रिलेशनशिप काढायचं आहे. मग मला बऱ्याच मुलांनी क्वेश्चन विचारले की सर, इथे जे तुम्ही रिलेशनशिप काढणार ते आरच्या फॉर्म मध्ये काढा, आर इज इक्वल टू जे येईल ते तुम्ही लिहा. किंवा आता आपण कसं लिहितो बघा, एज लेंथच्या फॉर्म मध्ये काढतोय, कारण टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल हा तुम्ही एच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे, एज लेंथच्या फॉर्म मध्ये तो येणार आहे. म्हणून मी रिलेशनशिप कोणाचं काढणार आहे, ए इज इक्वल टू जे मला मिळेल ते मी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का, बिकॉज टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इज व्हॉट, ए क्यूब. म्हणून मला असताना रिक्वायर्ड असताना कोण ए इज इक्वल टू जे येईल ते मला पाहिजे, ते रिलेशनशिप मी इथं कन्सिडर करणार आहे. काय येणार आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2 ए ला मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार. डेफिनेटली इथं काय येईल पाहिजे, a is equal to 4r divided by root 3. This is the relationship between age length and radius. कशामध्ये, in case of face centered unit cell. हे रिलेशनशिप कोणामध्ये मिळालं मग, this is the relationship between age length and radius in FCC. म्हणजे मला a ची व्हॅल्यू मिळाली, डेफिनेटली त्याच्यावर मी काय काढू शकतो, टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट काढला असेल तर ठीक आहे. मग आपण पॅकिंग एफिशियन्सी इन एफसीसी मध्ये टोटल व्हॅल्यूम ऑफ 4 स्क्वेअर हे तुम्ही डेफिनेटली काढू शकाल. टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल हे पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल. ते आपण मॅथमॅटिकली बघूया काय येईल ते. व्हॉल्यूम ऑफ 1 स्फिअर ते अगोदर काढा. हे ऑलरेडी माहिती आहे, हे रिपीट करण्याची आवश्यकता नाहीये. जे फर्स्ट टाइम व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी हे सगळं चाललंय. व्हॉल्यूम ऑफ हाऊ मेनी नंबर ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ 1 स्फिअर. एका स्फिअरचा व्हॉल्यूम किती असतो, इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. लक्षात ठेवा, इक्वल टू च्या खाली इक्वल टू साइन येऊ द्या, इक्वल टू च्या खाली इक्वल टू साइन येऊ द्या, तर तुमचं रिप्रेझेंटेशन हे चांगलं असेल. व्हॉल्यूम ऑफ 1 स्फिअर किती मिळालाय, 4/3 पाय आर क्यूब. काल आपण 2 स्फिअरचा काढला होता व्हॅल्यूम, आता मला कितीचा काढायचा आहे, 4 स्फिअरचा काढायचा आहे. कारण एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती अवेलेबल आहेत, इन केस ऑफ एफसीसी देयर आर 4 नंबर ऑफ ॲटम्स. हे पण लक्षात ठेवा. एससीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 1. बीसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 2. एफसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 4. तर आपल्याला व्हॉल्यूम किती स्फिअरचा काढायला लागेल, 4 स्फिअरचा काढायला लागेल. म्हणून मी इथे लिहितो बघा,
व्हॉल्यूम ऑफ हाऊ मेनी नंबर ऑफ स्पियर 4 स्पियर व्हॉल्यूम ऑफ 4 स्पियर 4 स्पियरचा व्हॉल्यूम काय येईल बघा 4 इंटू 4/3 पाय आर क्यूब 4 स्पेअरचा व्हॅल्यूम एकाचा असेल तर 4/3 पाय आर क्यूब दोनचा असेल तर 2 ने मल्टिप्लिकेशन तीनचा असेल तर 3 ने मल्टिप्लिकेशन आपल्याला चार स्पेअरचा काढायचा म्हणून 4 ने मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 4 इंटू 4 16 पाय आर क्यूब डिवायडेड बाय 3 हे मिळालं मला टोटल व्हॅल्यूम ऑफ 4 स्पेअर इन युनिट सेल म्हणजे हे मला मिळालं आता काढायचंय कोण टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल युनिट सेलचा व्हॅल्यूम काढायचा आहे कशावरून रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ अँड रेडियस बघा मग इथे लिहितो मी व्हॅल्यूम ऑफ कोणाचं व्हॅल्यूम ऑफ युनिट सेलचं व्हॅल्यूम काय तुम्हाला माहिती आहे आता हे दोन इक्वेशन मी कुठूनही आणलेले नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे मॅथमॅटिक्स आहे व्हॅल्यूम ऑफ वन स्पेअर डेफिनेटली 4/3 पाय आर क्यूब असतो मॅथमॅटिक्स बोलतोय व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल तो पण किती असणार आहे ए क्यूब असणार हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही हे ऑलरेडी आपल्या मॅथमॅटिक्सने आपल्याला शिकवलंय आतापर्यंत तुम्ही ऑलरेडी शिकलाय इथं नवीन काहीतरी डोकं लावायचं नाही की मुंडे सर प्रत्येक वेळेस काही नवीन चेंजेस करतात असं काही नाहीये व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल कुठेही गेलात तरी तुम्ही क्यूबचा व्हॅल्यूम हा ए क्यूबच लिहाल कारण मी एज लेंथ ही ए ने रिप्रेझेंट केली आहे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये एलच्या फॉर्म मध्ये दिलेला असेल एल क्यूब असेल तर एल क्यूब कारण ज्याने रिप्रेझेंट करतात त्याला तुम्ही कन्सिडर करा मी एज लेंथ ए ने सांगितली कारण तुमचं कन्फ्युजन नको आपण एज लेंथ एबीसीच्या फॉर्म मध्ये घेतोय मी ए ने रिप्रेझेंट केली आहे व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय मिळाला ए क्यूब मिळाला चला इक्वेशन काय तुमचं रिलेशनशिप काय मिळालंय रिलेशनशिप काय मिळालं ए इज इक्वल टू काय मिळालं होतं बघा ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय √2 हे तुम्हाला इक्वेशन मिळालंय मी एच्या जागेवरती ती व्हॅल्यू पुट करणार आहे 4r डिवायडेड बाय √2 होल क्यूब 4r डिवायडेड बाय √2 होल क्यूब ठीक आहे हे करण्याच्या अगोदर ह्याला आपण व्यवस्थित अगोदर सॉल्व्ह करून घेऊया तर ते तुमच्या लक्षात येईल ए इज इक्वल टू काय बघा आता 4 ला मी कसं लिहू शकतो जसं तुम्ही काल स्क्वेअर रूट ऑफ 3 ला लिहिलं होतं बघा मी 4 ला कसं लिहू शकतो बघा 4 ला मी कसं रिप्रेझेंट करणार आहे 2 इंटू 4 चं रिप्रेझेंटेशन बघा कारण मला स्क्वेअर रूट 2 काढून टाकायचंय √2 काढून टाकायचं मी याला रिप्रेझेंट कसं करेल बघा √2 इंटू √2 इंटू 2 मी 4 चं रिप्रेझेंटेशन दाखवतोय हा √2 इंटू √2 इंटू 2 हे आहे तो तुमचा r डिवायडेड बाय √2 बघा मी एक्सप्लेन करतो ते कसं आलं ते सांगतो तुम्हाला √2 म्हणजे काय असणार आहे बघा √2 2⁻½ इंटू हे √2 म्हणजे किती आहे 2⁻½ इंटू हे 2 फॉर्म्युला कुठला आला बघा इथं a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n हा फॉर्म्युला इथं वापरा काय येईल बघा 2⁻½ प्लस 1/2 इंटू 2 1/2 प्लस 1/2 बेस सेम आहे 1 प्लस 1 2 2⁻²/2 इंटू 2 2⁻²/2 2 इंटू 2 इज इक्वल टू 4 हे मी फक्त 4चं डिस्ट्रीब्युशन असं केलं कारण मला स्क्वेअर रूट 2 काढून टाकायचंय हे √2 मला काढून टाकायचंय बघा हे लक्षात आलंय का स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याचा स्टडी करा ठीक आहे हा काय येणार बघा √2 गेट कॅन्सल √2 कॅन्सल झाले शिल्लक काय राहिले बघा 2√2 इंटू r ए इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं ए इज इक्वल टू 2√2 r चला ए क्यूबच्या जागेवरती ती व्हॅल्यू मला पुट करायची काय 2√2 इंटू r ब्रॅकेट क्यूब 2√2 इंटू r ब्रॅकेट क्यूब लक्षात ठेवा इथं बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स येत आहे इथं बऱ्यापैकी कोण येत आहे मॅथमॅटिक्स येते फक्त लक्षात ठेवा प्रत्येक टर्म प्रत्येक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करतोय फक्त तुमचं काम काय कॉन्सन्ट्रेट करा समजून घ्या नाही समजलं तर नंतर व्हिडिओ थोडं बॅक साईडला जायचं नंतर आणखीन एकदा रिपीट करायचा काय येणार आहे बघा 2 चा क्यूब किती येतो 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 √2 चं काय बघा मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो √2 इंटू √2 इंटू √2 कसं काल आपण लिहिलं होतं √3 च्या फॉर्म मध्ये √3 चा क्यूब कसा लिहिला होता √3 इंटू √3 इंटू √3
मी √2 क्यूब कसा लिहिलाय √2 इंटू √2 आणि आर क्यूब आर आहे आरचं आर क्यूब लिहून टाका. ठीक आहे. आता काय घडेल बघा √2 इंटू √2 काय येईल सांगा 8 इंटू 2 इंटू √2 आर क्यूब 8 इंटू 2 √2 इंटू आर क्यूब. √2 इंटू √2चं मला मी किती मिळवलंय 2 मिळालंय कारण हे मी तुम्हाला ऑलरेडी आता एक्सप्लेन केलंय. √2 इंटू √2 किती ते मी ऑलरेडी सांगितलंय 2 √2 इंटू आर क्यूब काय येईल बघा 8 इंटू 2 16 √2 आर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हा कोणाचा व्हॅल्यूम मिळाला मग युनिट सेलचा व्हॅल्यूम मिळाला काय मिळालाय 16 √2 आर क्यूब हा युनिट सेलचा व्हॅल्यूम मिळालाय आणि हा काय व्हॉल्यूम ऑफ 4 स्क्वेअर 16 पाय आर क्यूब डिवायडेड बाय 3. हे दोन इक्वेशन आता पॅकिंग इफिशियन्सी आणि एफसीसी मध्ये ह्या दोन ठिकाणी हे दोन इक्वेशन पुट करायची. चला स्क्रीनशॉट काढत चला स्क्रीनशॉट काढत चला. ठीक आहे पुढं हा पॅकिंग इफिशियन्सी आणि एफसीसी टोटल व्हॉल्यूम ऑफ 4 स्क्वेअर इन युनिट सेल 4 स्क्वेअरचं व्हॉल्यूम किती मिळालं 16 पाय आर क्यूब डिवायडेड बाय 3 16 पाय आर क्यूब डिवायडेड बाय 3. आता हा दिस वन इज द होल डिवायडेड बाय ठीक आहे पाहिजे तर असेल होल डिवायडेड बाय काय येणार आहे होल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती मिळालाय 16 √2 आर क्यूब 16 √2 आर क्यूब. ठीक आहे चला कुठला फॉर्म्युला वापरायचा आता a डिवायडेड बाय b डिवायडेड बाय b डिवायडेड बाय c. चला काय येईल बघा इथे मी लिहितो a डिवायडेड बाय b डिवायडेड बाय c डिवायडेड बाय d इज इक्वल टू a डिवायडेड बाय b c डिवायडेड बाय d चं काय झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन d डिवायडेड बाय c d डिवायडेड बाय c. चला आता प्रत्येक टर्म एक्सप्लेन करा प्रत्येक टर्म बघा कोणाला काय म्हणायचं आहे a म्हणजे काय आला तुमचा 16 पाय आर क्यूब 16 पाय आर क्यूब दिस वन इज द a. b कोण आहे तुमचा 3 डिवायडेड बाय 3 इंटू d कोण आहे इथं काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे d कोण असणार 1 डिवायडेड बाय 16 √2 आर क्यूब 16 √2 इंटू व्हॉट क्यूब. ठीक आहे 16 16 गेट कॅन्सल 16 16 तुमचे काय झाले कॅन्सल झाले आर क्यूब काय झाले कॅन्सल झाले. शिल्लक करायला तेवढं कलेक्ट करा. पॅकिंग इफिशियन्सी काढतो म्हणजे डेफिनेटली मल्टिप्लिकेशन कितीच असणार आहे 100 असणार आहे. जर 100 ने मल्टिप्लिकेशन नाही केलं तर पॅकिंग इफिशियन्सी असणार का काय असणार तिथं पॅकिंग फ्रॅक्शन असणार. जर 100 ने मल्टिप्लिकेशन असेल तर ते पॅकिंग फ्रॅक्शन असेल 100 ने मल्टिप्लिकेशन असेल तर पॅकिंग इफिशियन्सी असेल इंटू व्हॉट 100. इथं पण काय येणार इंटू 100. चला ठीक आहे बघा इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 3 इंटू √2 इंटू 100. पायची व्हॅल्यू किती असते बघा 3.14 डिवायडेड बाय 3 इंटू √2 1.7 इंटू 100. हे टोटल कॅल्क्युलेशन करून बघा एकदा कन्फर्म करा √2 किती येतं ते. हा टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे बघा. आन्सर काय असेल हे लॉग टेबल वगैरे वापरून तुम्ही सॉल्व्ह करत चला. आन्सर काय असेल 70 पॅकिंग इफिशियन्सी इन FCC इज इक्वल टू 74%. SCC मध्ये सगळ्यात कमी BCC मध्ये SCC पेक्षा जास्त FCC मध्ये BCC आणि FCC BCC आणि SCC या दोघांमध्ये कशा असेल जास्त असेल. काय सांगायचं मग टोटल स्पेस ऑक्युपाइड इन FCC is total space occupied by sphere in FCC is equal to 74%. जर 74% स्पेस ऑक्युपाय केली असेल तर डेफिनेटली एम्प्टी स्पेस और अनऑक्युपाइड स्पेस और त्याला आपण शब्द काय वापरलाय voids. ती किती येईल ते सांगा चला. हा स्क्रीनशॉट काढत चला ठीक आहे पुढे या. हा नेक्स्ट काय लास्ट पॉइंट हा कुठे विचारणार तुम्हाला CT. हा
voids oblique unoccupied space oblique oblique vacant space is equal to, हे डेफिनेटली तुम्ही सगळेजण इझिली सॉल्व्ह कराल. काय येणार आहे बघा, इज इक्वल टू 100 मायनस 74 इज इक्वल टू, बोला 100 मायनस 74 किती येतात 6 and this one is unoccupied space in FCC किती येणार 26%. इथं पाहिजे तर लिहू का, unoccupied space in FCC is equal to 26%. बघा occupied space 74% आहे, unoccupied space 26% आहे. पॅकिंग इफिशियन्सी तिघांच्या बाबतीमध्ये आपण कॅल्क्युलेट केली आहे. पॅकिंग इफिशियन्सी आपण तिघांच्या बाबतीमध्ये कॅल्क्युलेट केली, कोणाकोणाची एससीसी बीसीसी आणि एफसीसीची. बघा हे दोन्ही गोष्टी लक्षात आले तर मला सांगत चला. आता नेक्स्ट पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया.